नमस्कार मित्रांनो, आज पाहूया तुमच्यापैकी किती जणांचे जनरल नॉलेज खरंच स्ट्रॉंग आहे। मी विचारणार आहे 15 प्रश्न आणि जर तुम्ही 5 पेक्षा जास्त बरोबर उत्तर दिलं तर समजा तुमची तयारी जोरात आहे। चला तर बघूयात आपले प्रश्न। बघा मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजेच NIV ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे? पर्याय आहेत मुंबई, हैदराबाद, भोपाळ, पुणे। मित्रांनो, तुम्हाला उत्तर माहिती असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। बघूया कोणाचं डोकं वेगाने चालते। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था भारतातील पुणे या शहरामध्ये आहे। यानंतरचा प्रश्न आहे, कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची आहे? कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची आहे? पर्याय आहेत आंबा, फणस, काजू, जांभूळ। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जांभूळ। कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात जांभूळ या फळझाडाची आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला आताच लाईक करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला असेच व्हिडिओ अजून हवे आहेत। बघा नंतरचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती? हा प्रश्न खूपच वेळा वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पर्याय बघूया, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, राजा राम मोहन रॉय। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजा राम मोहन रॉय। ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय या समाजसुधारकाने केली होती। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान भारत देशात नाही? दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या नदीचे स्थान हे भारतातील उगमस्थान नाही? बघा पर्याय आहेत कावेरी, गंगा, ब्रह्मपुत्रा, झेलम। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा। खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान भारत देशात नाही? तर ब्रह्मपुत्रा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, निकट दृष्टिता आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? निकट दृष्टिता आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? तर पर्याय आहे अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, दोन्हीही यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंतर्वक्र भिंग। निकट दृष्टिता आजारासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात। यानंतरचा प्रश्न आहे, BCCI या भारतीय क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा पर्याय, जय शाह, रॉजर बिन्नी, सौरव गांगुली, जगमोहन दालमिया। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॉजर बिन्नी। BCCI या भारतातील क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? पर्याय आहे शेहनाई, सरोद, तबला, संतूर। तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरोद। उस्ताद अमजद अली खान हे सरोद या वाद्याशी संबंधित आहेत। यानंतरचा प्रश्न बघूयात, सिंधू संस्कृतीतील मोहनजोदारो हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या देशात आहे? पर्याय आहेत भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, उझबेकिस्तान। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाकिस्तान। सिंधू संस्कृतीतील मोहनजोदारो हे ठिकाण खालीलपैकी पाकिस्तान या देशामध्ये आहे। यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा हा दिवस संविधान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो। संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर पर्याय आहे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 नोव्हेंबर, 2 ऑक्टोबर। तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 नोव्हेंबर। सर्वांनाच माहिती आहे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो। यानंतरचा प्रश्न आहे, युद्ध या शब्दाला पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? युद्ध या शब्दाला पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? पर्याय आहेत लढा, समर, संग्राम, समीर। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समीर। लढा, समर, संग्राम हे युद्ध या शब्दाशी समानार्थी शब्द आहे।
त्यामुळे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समीर. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. दिलेल्या पर्यायामध्ये समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा पर्याय. ढगचा समानार्थी शब्द खग, नभ, गगन, धरित्री म्हणजे भू, मोठे, थोर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ढग, खग हा शब्द समानार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे. नंतर आहे खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थी अर्थाची म्हण ओळखायची आहे. पर्याय बघा. चोराच्या मनात चांदणे, कर नाही त्याला डर कशाला, त्याच्या हाती ससा तो पारधी, गर्वाचे घर खाली. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर नाही त्याला डर कशाला. खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थी अर्थ होतो कर नाही त्याला डर कशाला. यानंतरचा प्रश्न बघा. कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये या अर्थाची म्हण ओळखायची आहे. दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये या अर्थाची म्हण ओळखायची आहे. बघा पर्याय. मनी वसे ते स्वप्न दिसे, मनी नाही भाव देवा मला पाव, मन चिंती ते वैरी न चित्ती, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. हे दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे आपलं. कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये या म्हणीचा अर्थ आहे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. नंतरचा प्रश्न. समूहाबद्दल योग्य असणारा शब्दांचा पर्याय ओळखा. संकट दूर करणारा. बघा. संकट दूर करणारा या शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर संकट दूर करणारा म्हणजेच पर्याय बघूयात. विघ्नधर्ता, विघ्नहर्ता, विघ्नकर्ता, विघ्नगर्ता. तर दिलेल्या पैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विघ्नहर्ता. संकट दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता. नंतरचा प्रश्न आहे उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पर्याय आहेत उंटीन, उंटणी, सांडणी, सांड. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 सांडणी. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होते तर सांडणी. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक द्या.